हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती. आणि यूट्यूब चॅनलचं नाव आहे ज्योती सुरवसे फॅशन मराठी. तर आपल्या चॅनलवरती काय काय दाखवलं जातं हे सगळं तुम्हाला माहितीच आहे. आणि आजचा व्हिडिओ घेण्याचा विषय म्हणजे काही विशेष तर काहीच नाही आहे. पण म्हटलं ठीक आहे, चला तुमच्याशी एक असा छोटासा व्हिडिओ टाकावा. आता एवढ्यामध्ये सगळे कटिंग आणि स्टिचिंगचेच व्हिडिओ होते 2-4 दिवसाखाली, या 2-3 दिवसामध्ये. तर म्हटलं आत्ता परत एकदा तुम्हाला दाखवावं की माझं काय काम चाललेलं आहे. सध्या तर खूप काही जास्त नाही आहे, कारण तब्येत थोडीशी खराब आहे आणि मूड होत नाही आहे काम करण्याचा. पण तरीही म्हटलं चला आता कामाला तर सुरुवात केलीच पाहिजे. आणि जस्ट मग थोडासा आराम वगैरे झालेला आहे. आता वाजलेले आहे संध्याकाळचे 4 आणि म्हटलं चला मग थोडंसं काहीतरी काम करावं. आता कामासाठी काय करायचं आहे काम तर ते मी तुम्हाला दाखवते. कारण काय होतं, आपण काम तर भरपूर असं काम असतं की कटिंग स्टिचिंगचं, तर त्यामध्ये ना ड्रेस एवढे पडलेले आहेत ना शिवायचे. तर म्हटलं आज एखादा ड्रेस शिवावा, किंवा ड्रेस फिटिंगचे सुद्धा पडलेले आहेत. बरेचसे फिटिंगसाठी ड्रेस आलेले आहेत. तर ते ड्रेस मी आज फिटिंग करून घेणारे आहेत. आणि हां, ज्या ताईंना समजत नसेल की नवीन असताल तुम्ही तर की तुम्हाला ड्रेसची फिटिंग कशी करायची असते ते समजत नसेल. रेडीमेड ड्रेस ज्यावेळेस आपण आणतो आणि त्यावेळेस जर तुम्हाला फिटिंग करण्यासाठी तो आला, किंवा तुम्ही शिवत असाल बाहेरून आलो, किंवा तुमचा स्वतःचा असेल, तर तो फिटिंग कसा करायचा ते सुद्धा आपण व्हिडिओ 1 ते 2 व्हिडिओ मला वाटतं अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती. आणि जर तुम्हाला समजत नसेल तर नक्कीच सांगा, आपण त्याचासुद्धा एक सेपरेट व्हिडिओ बनवूया अजून. तर मग चला म्हटलं एकदा मी तुम्हाला दाखवते की मला आज कोणकोणते ड्रेस फिटिंग करायचे आहेत. आणि त्यामध्ये ना मला त्या ड्रेसच्या ना बाह्यासुद्धा बसवायच्या आहेत. पण एका ड्रेसच्या बाह्या बसून त्याच मापाचा अजून एक ड्रेस शिवायचा आहे. आणि 2 ते 3 ड्रेस असे आहेत की मला फक्त फिटिंग करायचे. तर आज मी तेवढंच करणार आहे, कारण तब्येत खराब आहे. म्हणजे कामं काही कामं खूपच आहेत, खूपच पडलेले आहेत कामं. आणि आत्ता काय झालं आहे की सीझनचा सेल लागलेला आहे. तर मग आणि इथून पुढं सण पण आपले पूर्ण चालू होत आहेत. तर त्यासाठी ना आपल्या कस्टमर सगळे, म्हणजे माझ्या जेवढे काही कस्टमर आहेत ताई, त्या सगळ्या ताईंनी ना भरभरून साड्या आणलेल्या आहेत सेलमधनं. तर मग आता काय, त्यांना जसं डिमांड असेल तसे ब्लाऊज शिवून द्यावे लागतात, जेव्हा लागतं तेव्हा द्यावं लागतं. तर आता कमीत कमी 1 महिना माझा काम पेंडिंग होते. अधूनमधून थोडंसं करत होते, पण जवळजवळ आता 1 महिना होत आलाय की काहीच काम नाही झालं. म्हणजे एखादाच ब्लाऊज झाला असं झालेलं आहे. कंटिन्यू काम करायचं म्हटलं तर मग ते सकाळी लवकर आवरून बसलं तर संध्याकाळपर्यंत माझे 4 ते 5 ब्लाऊज कटिंग करून स्टिचिंग वगैरे होतात. परत त्यामध्ये ड्रेस असेल तर 2-3 ड्रेस पण होतात. तर मग भरपूर असं काम होतं. पण एवढ्यामध्ये अगदी म्हणजे तब्येत खूप 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 खराब झाली. म्हणजे काही ना काही नेहमीच चाललेलंच आहे की तब्येत खराब होतीये, हे दुखणं झालं की ते दुखतंय. तर मग काय करणार आता, थोडंसं आराम खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, स्वतःसाठी. म्हटलं ठीक आहे, कामं चालले तर हळूहळू तर चालून द्या. तर चला मी पहिलं तुम्हाला दाखवते की मी ड्रेस कोणते आता फिटिंग करणार आहे ते. आणि तुम्हाला कॅमेरा फिट करून सुद्धा, म्हणजे ट्रायपॉडला लावते आणि मोबाईल, आणि आज थोडासा शूट करणार आहे व्हिडिओ. जास्त काही शूट नाही करणार, पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि म्हटलं तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारल्या ना तर थोडं रिलॅक्स पण वाटतं. तर मग ते सुद्धा. आणि एक शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की हो, आपले सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. 1000 सबस्क्रायबर डन झालेले आहेत. आणि खरं त्यासाठी सुद्धा मनापासून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. आणि खूप खूप थँक्यू की तुम्ही सगळ्यांनी मला, आपल्या यूट्यूब फॅमिलीने खूप खूप सपोर्ट केलेला आहे. आणि इथून पुढंही अजून असाच मला सपोर्ट करा. तर मग त्यासाठी मी एक छोटासा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला होता. ते पाहिला का नाही काय माहिती, आता मला नाही माहिती. पण जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याच्यामध्ये सुद्धा मी तुमचे आभार मानण्यासाठी तो व्हिडिओ बनवलेला होता. तर मग चला आता मी तुम्हाला दाखवते की आज मला कोणते कोणते ड्रेस फिट करायचे आहेत. तर इथं पहा,
माझं थोडंसं काम चाललं होतं, मापं वगैरे घ्यायचं, कस्टमर येऊन गेले त्यासाठी. आणि काय होतं, दिवसभरातनं 3-4 कस्टमर का होईना येऊनच जातात. आणि सण असेल किंवा आता इथून पुढं सण वगैरे सुरुवात होत आहे आपली, तर मग तर काय दिवसभर चालूच असतं. मग त्यामध्ये सुद्धा माझा बराचसा वेळ जातो. इथं एक ब्लाऊज कट करून ठेवलेला आहे खूप दिवसाचा. याच्या खाली सुद्धा मी बरेचसे ब्लाऊज कट केलेले आहेत, ते सुद्धा शिवायचे आहेत. हे शिवलेले ब्लाऊज आहेत ते ओव्हरलॉकला पाठवायचे आहेत. आणि इकडं सुद्धा बघा मी काढत होते, साड्यामधले फॉल वगैरे काढत होते, जेणेकरून मला फॉल आणण्यासाठी द्यायचे. आणि इकडं पण सगळं हे केले. ते काळा टॉप, एक जीन्सवरचा टॉप शिवायचा आहे, त्याची सुद्धा मी कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ टाकणार आहे आपल्या चॅनलवरती. जेणेकरून काय होतं, बऱ्याच ताईंना जीन्सवरचे टॉप वगैरे शिवण्याचा हे करायचं असतं, कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ म्हणजे शिवायचं कसं असतं ते पाहायचं असतं, तर तेच सुद्धा मी तुम्हाला टाकणार आहे. बघा हे आहे स्ट्रेट पॅन्ट. हिलासुद्धा मला काय करायचं आहे, फिटिंग करायची. ह्याला थोडीशी परत कमी करून लेस फिटिंग करायची आहे. आता काय असं सेटच येतो आहे आणि ह्यालासुद्धा फिटिंग करायची आहे. आणि हा आहे कुर्ती सेट. तर हे पण सेटच आहे, प्लाझो आणि कुर्तीचा. तर खूप छान आहे हा पण सेट. तर हा पण मला हे करून घ्यायचा आहे, फिटिंग करून घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर हा एक पण घ्यायचा आहे. तर एवढं सगळं कपडे मला फिटिंग करायचे आहेत. त्याचबरोबर तिकडं सुद्धा एक कोपऱ्यामध्ये पांढरी पिशवी पडलेली आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा फिटिंगचे कपडे आहेत. आणि भरपूर सारे कामं आहेत. सो ब्लाऊज याच्यामध्ये कट केलेले तसेच अस्तर आणून पडलेले आहेत. परत बरंचसं असं काही काम आहे. हा टॉप आहे ना, हा सुद्धा कटिंग आणि स्टिचिंग करण्यासाठी मी घेणार आहे संध्याकाळी, असं वाटतंय मला घ्यावं. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर अशा साड्या पिको फॉलसाठी पडलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि इथं सुद्धा मी फॉलचे तुकडे काढलेत, कारण मला ते फॉल आणण्यासाठी द्यायचे आहेत. ह्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा साड्या आहेत आणि भरपूर सारं काम आहे. आणि हा पण एक लहान मुलीचा ड्रेस आहे, ते सुद्धा फिटिंग आणि थोडेसे हे नॉट आहेत ना, हे कमी करायचेत. तर बरंचसं काम आहे. तर मैत्रिणींनो, आता मी पहिलं एवढं सगळं काम करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. म्हणजे कसं, काम केल्याच्या नंतर मी लगेच कॅरी बॅगमध्ये टाकून ठेवते, कारण घरातून काम करते, मग इकडं तिकडं नको पडायला, नको खराब व्हायला. नाहीतर मग कसं असतं, टेलर शॉपमध्ये कसं असतं की सगळं ब्लाऊज ड्रेस अशी लटकलेले असतात ह्याच्यामध्ये. तर मग मी तसं नाही करत, कारण सगळं व्यवस्थित ठेवणं ही आपली जिम्मेदारी असते. तर तेच मी व्यवस्थित ठेवत असते. ब्लाऊजचं सुद्धा माझं शिवून झालं की हुक वगैरे लावून झाले की मग ओव्हरलॉकला पाठवायचे. ओव्हरलॉकवरून इस्त्रीवरून आले की मग ते कॅरीबॅगमध्ये व्यवस्थित ठेवून ज्याचे त्याचे व्यवस्थित ठेवून द्यायचे. आणि ब्लाऊज तर माझ्याकडे स्टिच केलेले राहतच नाही शक्यतो. काय होतं, आज आले की उद्या जातात, आज शिवले की सगळे रेडी होऊन आले की लगेच उद्या जातात. आता इस्त्रीसाठी आणि ओव्हरलॉकसाठी मी बाहेर देते, कारण एवढं सगळं काम झेपत नाही. बाकी सगळं मीच करते, पण इस्त्री आणि ओव्हरलॉक हे दोनच गोष्टीसाठी मी बाहेर देते. मग असं असतं माझं कामाचं रुटीन. तर मग म्हटलं थोडंसं तुमच्याशी शेअर करावं. ह्याच्या अगोदरसुद्धा मागं मी शेअर केलेलं होतं, पण चला म्हटलं अजून थोडंसं शेअर करावं, जेणेकरून थोडंसं बोललं ना तर तुमच्याशी रिलॅक्स पण वाटतं आणि कामाची सुद्धा सुरुवात छान होते. तर चला, आता मी थोडंसं फिटिंग करून घेते कपड्यांची तेवढी. तर आत्ताच मी काय केलं, आता पूर्ण काम माझं झालेलं आहे. ते ड्रेस फिटिंगचं मी तुम्हाला दाखवते, 1 मिनिट. तर इथं पहा, हे सगळे ड्रेस फिटिंग वगैरे करून घेतलेले आहेत. तिकडं अजून एक पॅन्ट राहिली, काही पर्कल वगैरे फिटिंग करायचे आहेत. सो ते मी करून घेते आता. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तर आज म्हटलं थोड्याशा गप्पा मारूया तुमच्यासोबत, आणि म्हणलं मग त्याच्यामुळं. आणि हो, तर सगळ्याच ताईंना माहिती असेल, आता कुठेही कोणत्याही शॉपमध्ये म्हणा किंवा कुठेही म्हणा, आता काय आहे की कुठे पण आहे ना सेल लागलेला आहे. आषाढी एकादशी निमित्त म्हणा, कोणताही म्हणा. तर प्लीज तुम्हाला पण आवड असेल ह्याची साड्या घ्यायची, तर सेल लागलेले आहेत. तुम्ही पण जा, शॉपिंग करा, जेणेकरून नवीन नवीन डिझायनर साड्या तुम्हाला अगदी कमी रेटमध्ये मिळतील. असे सेल आहेत आणि मस्त अशा साड्या घेतात ताई, सगळ्या बऱ्याचशा माझ्याकडे आणतात, त्यामुळं माहिती आहे. सो मी तरी आत्तापर्यंत काही शॉपमध्ये जाऊन खरेदी नाही केली आणि मला सध्या नाही करायची, कारण बऱ्याचशा पहिल्या साड्या माझ्या भरपूर पडलेल्या आहेत. आणि ऑनलाईन शॉपिंग तर नेहमी चालूच असते काही ना काही त्यासाठी. तर मग
आजचं एवढंच काम. आता अजून उद्यापासून डेली रुटीन करायचं आहे, जेणेकरून ब्लाऊज कटिंग, स्टिचिंगचं, ड्रेसचं त्याचं, आणि शक्यतो नऊवारी साडी पण मला घ्यायच्या आहेत शिवायला. आषाढी एकादशीच्या 2-3 नऊवारी साड्या पण द्यायच्या आहेत. आणि इथून पुढं कसं आपले मराठी सण असतात ना, त्यासाठी आपल्याला भरपूर काही वेगवेगळं द्यायचं असतं. तर ते सुद्धा मग व्हरायटी जसं मिळेल तसे कस्टमर आपल्याला द्यावी लागते. तर ब्लाऊजच नाही तर सगळ्याच गोष्टी मी शिवते. जसं की फॅशन डिझायनर म्हटलं तर मग त्यामध्ये सगळंच येतं. सो त्यासाठी मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार मानते. आणि अशीच नवीन नवीन वेगळं काहीतरी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि अधूनमधून मी तुमच्याशी असेच बोलूनसुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे. आणि अजून तुम्हाला कशाविषयी तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि नऊवारी कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे का, तर ते सुद्धा कमेंट करून सांगा. जेणेकरून तुम्हाला काहीतरी त्यातून शिकायचं असेल, नऊवारी कशी शिवायची शिकायचं असेल तर ते सुद्धा सांगा. जेणेकरून त्याचासुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवरती टाकेल. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.